कडे डॉक्टर संजय दाभाडे सर आहेत. दाभाडे सरांकडे मी जातो. दाभाडे सर, आता सगळ्यांना ओपनवाले आहेत, त्यांना ओबीसीत यायचंय, ओबीसी वाल्यांना एसटी मध्ये यायचंय. मला हे सांगा की एसटी मध्ये येण्याच्या संदर्भात शेड्यूल ट्राईब मध्ये जर यायचं असेल, आता माने सर म्हणाले की त्यांना यायचंय, ओबीसीतल्या इतर जाती अशा प्रकारच्या या गॅझेटच्या नुसार ट्राईब मध्ये येऊ शकतात का? त्याच्याबद्दलची प्रक्रिया काय आहे आणि हे शक्य आहे का? आधी मी आदरणीय लक्ष्मण माने सरांनी जो मुद्दा उपस्थित केला हा त्याकडे येतो. सरांनी सांगितलं की गॅजेटमध्ये आमचा उल्लेख हा ट्राईब म्हणून आहे. हा आता गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर गॅजेट असतील, या गॅजेट्समध्ये जे काही सरकारने किंवा तत्कालीन ब्रिटिश सरकारांनी गॅजेट बनवलं, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या कोणी बंडखोर जाती आणि जमाती होत्या त्यांना, बंडखोर हा मुद्दा महत्वाचा आहे, त्यांना त्यांनी क्रिमिनल ट्राईब्स म्हणून लेबल केलं. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सरसकट कुणालाही ट्राईब हा शब्द त्यांनी वापरला, जे क्रिमिनल म्हणून त्यांना डेझिग्नेट केलं. आता आपण जर हायेस्ट तत्व जर म्हणजे सरसकट या क्रिमिनल ट्राईब्सना जर आपल्याला ट्राईब म्हणजे आदिवासी असं म्हणायचं असेल तर मग मांगारुडी आपण हे उदाहरण घेऊया. मांगारुडी हे महाराष्ट्रामध्ये क्रिमिनल ट्राईब्स म्हणून ओळखले जात होते. बॉम्बे जे प्रेसिडेन्सी आहे त्याच्यामध्ये ते क्रिमिनल ट्राईब्स म्हणून त्यांना डेझिग्नेट हे ब्रिटिश सरकारने केलं होतं. ते क्रिमिनल ट्राईब्स होते. आदरणीय लक्ष्मण माने साहेबांनी त्याचा उल्लेख केला, आम्ही क्रिमिनल ट्राईब्स आहोत. मांगारुडी क्रिमिनल ट्राईब्स तेव्हा होते. आज महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये मांगारुडी हे शेड्यूल कास्ट आहेत, अनुसूचित जातीचे आहेत. म्हणजे ते ट्राईब, तेव्हा त्यांना ट्राईब म्हटलं, परंतु आज त्यांना शेड्यूल कास्ट मध्ये मानलं जातं. त्याच्यामुळे आदरणीय माने साहेबांचा जे युक्तिवाद आहे की आम्ही ट्राईब म्हणजे आदिवासी, हा युक्तिवाद या ठिकाणी सरळ सरळ अपयशी ठरतो, तो योग्य ठरत नाही. जर तुम्हाला आता आपण बंजारा समाजाकडे येऊ. बंजारात आपण गॅजेटचा बघितलं. आता हे गॅजेट माझ्याकडे आहे, 1909 सालचं गॅजेट आहे. त्या गॅजेटमध्ये काय म्हटलेलं आहे? गॅजेट हा रेफरन्स पॉइंट होऊ शकतो का? तर तो होऊ शकत नाही. आता हे गॅजेट जे आहे 1909चं हैदराबाद याचं विभागाचं, त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 234 औरंगाबाद डिव्हिजन, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे कास्ट अँड ऑक्युपेशन मध्ये, अदर इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चर कास्ट आर बंजाराज. म्हणजे एकीकडे बंजारा म्हणतायत की आम्हाला हैदराबाद गॅजेट मध्ये आदिवासी ट्राईब असं म्हटलं, वॉन्डरिंग ट्राईब्स किंवा ट्राईब्स असं म्हटलं. या ठिकाणी एक हैदराबाद गॅजेट दुसरीकडे असं म्हणतंय की दीज आर द ऍग्रिकल्चरल कास्ट, म्हणजे त्या शेतकरी जाती आहेत. म्हणजे विसंगती दिसते तुम्हाला? गॅजेटमध्ये जरी एकाच गॅजेटमध्ये विसंगती दिसते तुम्हाला? गॅजेटमध्ये परस्पर विसंगती आहे. त्याच्यामुळे तो सरळ सरळ रेफरन्स पॉइंट किंवा संदर्भ बिंदू होऊ शकत नाही. मी एक्झॅक्टली हाच मुद्दा विचारणार आहे. आदिवासी आहात असा दावा ठोकता येत नाही. कायदे तज्ञ आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते सर जोडले गेलेले आहेत. सदावर्ते सर, गॅजेट हा रेफरन्स पॉइंट ठरतो का एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रवर्गात टाकण्यासाठी, एखाद्या समाजाला प्रवर्गात टाकण्यासाठी? मला कायदेशीर उत्तर तुमच्याकडून हवं आहे. कायदा काय सांगतोय? मुळामध्ये सगळ्यात अगोदर तर इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाच्या मागास आयोगाची आपण स्थापना करायला मॅन्डेट झाला आणि ते संविधानिक संरचनेतून आपण मागास आयोग दिला. आता मुद्दा हाच आहे ना की संदीप शिंदे यांच्या नोंदीच्या आधारे मागास ठरवता येते का? ज्या आधारे GR मध्ये मागास ठरवलं तर नाही. एका समाजाला 2 आरक्षण देता येतात का? तर उत्तर आहे सगळ्यांनाच ते मान्यच करावं लागतं की ते नाही. मग आता मुद्दा असा आहे की गॅजेटला किती तुम्ही महत्व द्याल? तर एक लक्षात ठेवा, रूल 2012 कॉन्टम्प्लेट झाले महाराष्ट्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट देण्याचे. ते रूल कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर 12 मध्ये कोणत्या दर्जाचे अधिकारी राहतील हे नंबर 1 लक्षात घ्या. ते असतील डेप्युटी कलेक्टर, DYSP, IAS, IPS अशा दर्जाचे, किंवा सोशल वेलफेअरचा एक ऑफिसर असेल, डिव्हिजनल वेलफेअर ऑफिसर. आता ह्या शासन निर्णयामध्ये कोण अधिकारी आहेत तर आपण बघितलं तर ग्राम स्तरावरले तलाठी, ग्रामसेवक सारखे. आज आपण IAS, IPS चा दर्जा लोअरिंग ऑफ रँक करू शकतो का एखाद्या शासन निर्णयाने? 1, 2, एखाद्या शासन निर्णय गॅझेटरचा आधार घेऊन
हा एखाद्या रूलला डायल्यूट करू शकतो का? तर नाही. त्याचं कारण असेल की J&K पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या जजमेंटमध्ये अत्यंत छोटी जजमेंट आहे, एका पानाची जजमेंट आहे. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे रूलच्या विरुद्ध जाऊन ऑफिस ऑर्डर, गव्हर्नमेंट रेझोल्युशन च्या आधारे तुम्हाला रूलला डायल्यूट करता येणार नाही. उत्तर साधं आहे. आता मुद्दा असा आहे की गॅझेटरच्या आधारे इतर समुदाय जे म्हणजे मागणी करत आहेत हा ते आता जे युक्तिवाद ऐकला तो युक्तिवाद दोन प्रकारचा आहे. विलास लक्षात घ्या. हा इंटरचे फाईट होऊ नये म्हणून मी क्लिअर करत आहे. प्लीज प्लीज आज मुद्दा असा झाला महाराष्ट्राच्या सामान्य वाडी तांड्यापर्यंत आणि सामान्य आदिवासी पाड्यांपर्यंत की बाबा की एंट्री आहे का की एक्झिट आहे का. तुम्हाला याच्या माध्यमातून मला सांगायचंय की म्हणजे ह्या आदिवासी प्रवर्गामध्ये जाण्याच्या संदर्भानं म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर मुद्दा सांगतो. हा मराठ्यांना जर तुम्ही म्हणजे गॅझेटरचा आधार संदीप शिंदे मागास आयोग नसताना त्या आधारे तो एक म्हणजे पुरावा म्हणून जर एंट्री द्या असं म्हणत असाल तर मला सांगा त्याच गॅझेटरमध्ये जर माझे बंजारी असतील, माझे बंजारा असतील, माझे कैकाडी असतील, माझे आणखीन जे 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 कोणते माझे SC मध्ये मोडणारे वर्ग असतील आणि ते भटक्या विमुक्तामध्ये असतील त्यांना जाण्यासाठी तुम्ही थांबवू शकता का? रिस्ट्रेन करू शकता का? समानतेचं तत्व भारतीय संविधानातील आर्टिकल 14चं तत्व आहे की नाही. आता त्या पुढे जाऊन विलास आता कळीचा मुद्दा सांगतो. त्या गॅझेटरचा जर आधार द्यायचा असेल ना तर ते फक्त कैकाडी, ते फक्त बंजारी, ते फक्त बंजाऱ्यांना देता येईल का तेही सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण फार सोपं आहे की लक्षात ठेवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं. रिऑर्गनायझेशन ऑफ बर अनेक लोक आपल्या तात्पुरतं म्हणजे फास्ट फूड सारखं एवढं बोलून मोकळे होतात पण तसं नाहीये. ते रिझर्वेशन वाचताना खूप डोक्याला त्रास घ्यावा लागतो. तर 1956 ला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झाला. रिऑर्गनायझेशन स्टेट होताना प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्यातले म्हणजे आता गोंड गोवारी लोक गोवारी समाज आहे जे STचं रिझर्वेशन मागते त्यांना सुद्धा आपण आतापर्यंत त्यांचे गॅझेटर मध्ये म्हणजे मध्य प्रदेशच्या ते लोक STचे आहेत त्यांचे भाऊ बंद की बाजूच्या जिल्ह्यामध्ये पण त्यांना 1956चा आधार देण्यात आला नाही. आता तेलंगणामध्ये माझे कैकाडी भाऊ, माझे वंजारी भाऊ, माझे बंजारा भाऊ हे ST मध्ये आहेत ना. तर आता तुम्हाला जर गॅझेटरचा अगोदर लाभ द्यावा लागेल तर तुम्हाला सांगतो क्रिमिनल ट्राईब म्हणून म्हणा किंवा ट्राईब म्हणून म्हणा काही म्हणा द्यावं लागेल. आता आदिवासी आणि आमच्या बंजारा भावांमध्ये किंवा वंजारी भावांमध्ये किंवा कैकाडी भावांमध्ये भांडण होईल का? तर नाही. त्याचं उत्तर असं आहे की तेलंगणाच्या जजमेंटच्या वेळेस एंट्री नव्हती परंतु आता नव्यानं सुप्रीम कोर्टानं जो लॉ दिला हरियाणा मध्य प्रदेश हरियाणा पंजाबच्या जजमेंट नंतर की आता तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करता येते. त्याच्यामुळे आदिवासी भावांना सुद्धा धक्का नाही. आणि जर तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर माझ्या कैकाडी भावांना, तर माझ्या वंजारी भावांना, तर माझ्या बंजारा भावांना, तर माझ्या म्हणजे जे गोंड गोवारी आहेत म्हणजे हे शरद पवार असताना लोकांना मरावं लागलं होतं, स्टॅम्पेड मरावं लागतं. त्याचबरोबर माझ्या धनगर भावांना नाही. मग एक्झॅक्टली हाच न्याय मराठा समाजाला का नाही? हो हाच न्याय मराठा समाजाला का नाहीये? मराठा समाजाला हा नियम याच्यासाठी नाही की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या संदर्भानं हा एक मुद्दा झाला परंतु मराठा समाज हा सोशली हँडिकॅप कुठंच नाही. तुम्हाला सांगतो सामाजिक मागास हे तत्व नाहीये. ऍड्युकेट रिप्रेझेंटेशन हे तत्व आहे. आज जर तुम्ही विलास जस्ट तुमच्या मोबाईलमध्ये डायल करा आणि सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मोजा एक्झिक्युटिव्ह पोझिशन ऑफ मराठा, फॉरगेट अबाउट आमदार. तुम्हाला सांगतो तुम्ही हे करा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इन महाराष्ट्र, फॉरगेट अबाउट दॅट. तुम्हाला सांगतो जेवढे एक्झिक्युटिव्ह पोझिशन आहेत त्याच्यातल्या 90% पोझिशन 85% एक्झिक्युटिव्ह पोझिशन मंत्रालयातल्या सचिव मी तुम्हाला मोजून दाखवू शकतो. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य की जर तुम्ही सोशल हँडिकॅप म्हणजे काय म्हणजे मानेसाहेब लक्ष्मण मानेसाहेब अत्यंत सोप्या भाषेत सांगू शकतात की जी व्यवस्था म्हणजे मोळी कापून साप पायाला डसतंय माझ्या याडीला तरी ती मोळी बांधते आणि ती त्या ट्रक मध्ये नेऊन भरते. हे सामाजिक मागासले पण आहे. डिस्क्रिमिनेशनच्या बद्दल तुम्ही बोलताय म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन, सोशल हँडिकॅप, सोशल बॅकवर्डनेस. इज डिफरंट, हँडिकॅप इज डिफरंट. ठीक आहे. बाळासाहेबांना मला विचारायचं आहे. बाळासाहेब आता समजा मराठा समाजाला एक हा जो गॅझेट आहे तो लागू केला आणि त्याच्यानंतर त्यांना एंट्री पॉइंट मिळाला अशा प्रकारची मांडणी केली जाते. मला सांगा मग हे एका जातीपुरतंच करता येईल का? मग बाकीच्या सगळ्या ज्या जाती उभ्या राहिल्या त्याच याचा आधार घेऊन गॅझेटचा आधार घेऊन
हा जो सामाजिक सगळा गोंधळ निर्माण, आरक्षणाचा गोंधळ निर्माण झाला, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि ते एकालाच करता येईल का? एक गोष्ट लक्षात घ्या विलास सर, हम्म, की हैदराबाद गॅझेट लागू झालं हा एक अपप्रचार आहे. तो जी आर तुम्ही शब्दशः वाचा, त्याच्यामध्ये फक्त हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत किंवा त्या मराठवाड्याचं वर्णन वगैरे भरपूर आहे. हा, पण मराठ्याची जी मागणी होती, जरांगेची जी मागणी होती, 1909 हैदराबाद स्टेटचं प्रोव्हिन्शियल सिरीजचं गॅझेटियर लागू करा अशी मागणी होती. त्या मध्ये 1909च्या गॅझेटियरचा उल्लेख सुद्धा नाहीये. उल्लेख आहे तो 1920 आणि 1931 आहे. ती मराठीची मागणी पण नव्हती. हा, आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळ्या महामानवांना इथे बसलेल्या कायदेतज्ञांना एक प्रश्न आहे की मी सांगतो ते 1909च्या हैदराबाद गॅझेटियर मधली कोणती ओळ या जी आर मध्ये लागू आहे? एकही ओळ त्याच्या जी आर मध्ये लागू नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाला काहीतरी आपण प्रतिसाद दिला आणि मागणी मंजूर केली असं दाखवण्यासाठी सरकारने एक मोठा बनवलेला आहे. तो जी आर मी वारंवार वाचला. त्याच्यामध्ये कुठेही 1909च्या गॅझेटियर नुसार कुणबी जातीचे दाखले द्या असं कुठलंही प्रत्यक्ष कार्यवाही घडणार नाहीये, ही पहिली गोष्ट. कारण त्याच्यामध्ये 1909च्या गॅझेटियरचा उल्लेखच नाहीये. जे गॅझेटियरचा उल्लेख मराठा समाजाची मागणी होती. दुसरा मुद्दा आहे की लक्ष्मण माने ठीक आहे साहेबांनी सर, थोडासा ऑडिओ ग्लिच येतोय, ऐकायला आम्हाला त्रास होतोय. आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, पण जेवढं आम्हाला कळलं तुमच्या बोलण्यातनं त्याच्यानुसार तुम्ही असं म्हणताय की यामध्ये कुठेही लागू केले नाही, या जी आर मध्ये हा गॅझेट लागू केलं असं कुठं नाहीये. पुन्हा एकदा प्रयत्न करतो मी तुमच्या ऑडिओचा पुन्हा. हा प्लीज बोला सर, मी एकदा प्रयत्न करतो, येतोय का बघूया आवाज. दुसरा मुद्दा लक्ष्मण माने साहेबांचा आहे. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. एक नागरिक म्हणून, एक मराठा म्हणून सुद्धा मराठा त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी जरूर मागणी करावी, ती सरकारकडे मागणी आहे. ठीक आहे ठीक आहे सर, लोकांना ठीक आहे. पण एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये. डॉक्टर संजय दाभाडे सर, आता कायदेतज्ञ असलेल्या ॲडव्होकेट आपल्या गुणवरत्न सदावर्ते सरांनी सांगितलं की अशा